चॅरिटेबल ट्रस्ट पाली यांच्या वतीने आपल्या या गावातील त्यांचे पदाधिकारी असणारे दत्तात्रय ठाकूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या या गावामध्ये आज डोळ्या नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। खरोखरच डोळ्यांचं काम हे फार पुण्याचं काम आहे, कारण की या ठिकाणी जग सुंदर आहे, परिसर सुंदर आहे, पण त्याच निमित्ताने जर आपले डोळे जर त्या ठिकाणी नसतील, आपले डोळे दिसत नसेल, तर त्या निसर्गाचा अनुवाद आपल्याला घेता येणार नाही, त्याचा आस्वाद घेता येणार नाही। आणि म्हणूनच डोळे नेत्रदान हे फार पवित्र दान आहे आणि तेच कार्य आज या ठिकाणी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या पालिकेची जी संस्था आहे आज प्रत्येक गावोगाव या ठिकाणी करत आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी आज आपल्या या वांद्रुशी गावात आलेल्या त्यांच्या प्रतिनिधी दीक्षा काळे मॅडम स्वागत करतील। आपल्या गावातील ज्येष्ठ रमेश शेळके विनंती करतो की आपल्या शुभासनाचं स्वागत करायचे। दर्शन धर मोबाईल फोटो काढा। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हिरा ठाकूर यांचं स्वागत करतील पवन ठाकूर। त्यांचा गाडा साहेब आकडले नानाबाबांचा त्यांचा नानाबाबांचा गाडी तू कोणी घ्यायची जाऊन काढ दादा त्यांचा ठिकाणी कॅम्प होत आहे। असे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य असणारे त्या ठिकाणी कार्यरत असणारे आणि आपल्या गावाचे प्रतिनिधी दत्तात्रय ठाकूर यांचे देखील आपण स्वागत करूया। मी मार्ग ठाकूरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दत्तात्रय ठाकूर स्वागत करूया। ते फोटो घे, हे तुम्ही करायचं दत्ताचा जे फोटो घे बाबा फोटो चल आता जवळ उभे राहा। की प्रत्येक सुधागड तालुक्यातील प्रत्येक गावोगाव त्यांनी या ठिकाणी कॅम्प लावलेले आहे, म्हणजे अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे। या ट्रस्टच्या माध्यमातून आज अनेक लोकांना दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे। हे चष्म्यांचं वाटप केलेलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी नेत्र तपासणी करून त्यांचे योग्य निदान करून त्यांच्यावरती योग्य उपचार करून त्यांना चांगल्या प्रकारची दृष्टी देण्याचं काम या ठिकाणी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट करते। खरोखर या ठिकाणी म्हणायचं विषय म्हटलं की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पुण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि खरोखर त्यांचे कार्य असंच निरंतर चालू राहावं आणि या सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील या दुर्गम भागातील संपूर्ण लोकांपर्यंत याची सेवा पोहोचू द्या आणि अशाच प्रकारची सेवा यांच्या हातून सतत घडू द्या। अशाच प्रकारची मी या ठिकाणी बल्लाळेश्वरची प्रार्थना व्यक्त करतो आणि या संस्थेची भरभराट अशीच होत राहो आणि अशा प्रकारचं कार्य जनसेवेचं कार्य त्यांचं निरंतर होत राहो हीच एक प्रार्थना व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम देतो। धन्यवाद।